नमस्कार मित्रांनो, व्यवसाय 360 आणि ऑर्गॅनिक फार्म दोन्हीकडच्या प्रेक्षकांकडून आम्हाला कायम एक विचारणा होते की कोंबडी पालन व्यवसायाबद्दल माहिती द्या. तर आजचा परत एक डिटेल व्हिडिओ करतोय. माझ्याकडे 2 कोंबडी फार्म आहेत. दोन्हीकडे 500-500 कोंबड्या आहेत आणि दोन्ही फार्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तर हा जो फार्म आपण बघतोय याच्यामध्ये सोनाली जातीचे पक्षी आहेत आणि आपण एक एक प्रश्नाचे उत्तर देणार आहे जे आम्हाला कायम विचारले जातात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फार्मचा कन्स्ट्रक्शन आहे, जी शेड आहे त्याला किती खर्च येतो आणि कशा प्रकारची शेड असावी. तर आम्ही कायम पाहिलेलं आहे की लोक खूप महागड्या शेड बनवतात. म्हणजे खालून पूर्ण सिमेंटचं कोबा करायचा, मग चारी बाजूनी 2 ते 2.5 फुटाची भिंत उचलायची, नंतर जाळी लावायची, नंतर वरती पत्रा आणि हे बऱ्याच गोष्टी करतात. माझ्या मागे तुम्ही शेड बघताय, हे फक्त 65,000मध्ये झालं आहे बघा. फक्त 65,000मध्ये शेड झालं आहे आणि याला आपण डिटेलमध्ये बघणार होतो आज. तर तुम्ही ह्याच्यात बघू शकता आहे बघा, हे साधारण 16 फूट विड्थला आहे. या अशा विड्थला 16 फूट आहे बघा. इथून हे 8 आणि 8 16 फूट आहे. थोडंसं जास्त ॲक्च्युली 18 फूट आहे म्हणा, कारण एक्झॅक्ट हे नाही आहे. आणि हाईटला हे बघा, इथून वरपासून खालपर्यंत हे एक्झॅक्ट 8 फूट आहे नक्कीच. आणि लेंथला हे पूर्ण 40 फूट आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा, या शेडच्या सर्व बाजूने आम्ही हे लावलेले आहेत. अशा प्रकारच्या बादल्यांची सिस्टीम आहे. या बादल्यांच्या सिस्टीममधून इथे कोंबड्या अंडी देतात. आता तुम्ही बघू शकता आतमध्ये आत्ता ऑलरेडी अंडी दिलेली आहेत. म्हणजे माझ्यातून जाऊन बघा, येता बसलेली आहे कोंबडी इथे. तर अंडी देण्याचं काही या खूड झालेल्या कोंबड्या आहेत ज्या अंडी उबवत बसलेल्या आहेत. आमच्या कोंबडीच्या खोरड्याची खासियत अशी आहे की बघा, हे जे रुस्टिंग बार्स आम्ही लावलेले आहेत ते ह्याप्रमाणे लावले आहेत. हे बघा, खाली ह्याची एक साईडची लांबी हे 3 फूट आहे, नंतर 2.5 फूट आहे, नंतर 2 फूट आहे आणि नंतर 1.5 फूट आहे. म्हणजे इथे जे कोंबडी बसेल जेव्हा इथे, तेव्हा खालची कोंबडी त्याच्या पुढे असेल आणि हिनी केलेली विष्ठा हिच्या डोक्यात पडणार नाही. पण ती विष्ठा बघा कशी साचते खाली. हे बघा, हे जे खाली डोंगर जमलेत असे हे सगळे ढीग जमलेले आहेत, तर हे तिथे साचते. आणि तुम्ही बघू शकता बघा, इथे किती राडा आहे. पाऊस पडतोय, पाणी साचतंय, इथे पूर्ण राडा रोडा असतो पूर्ण याच्यामध्ये. हे बघा, इथे टायरच्या कोंबड्यात आहेत. किती राडा रोडा आहे, हो की नाही. पण कोंबड्या कशा स्वच्छ आहेत, हो की नाही. हे का राहत होतं, कारण कोंबडीला आतमध्ये कोरडी माती मिळते. हे बघा, हे पूर्णपणे कोरडं इथे, हे बघा पूर्णपणे कोरडं. आणि त्यामुळे कोंबड्या खूप आरामात इथे बसून अंडी देऊ शकतात, फिरू शकतात. आणि रात्री तुम्ही पाहाल तेव्हा पूर्ण कोंबड्या बघा या खालच्या ह्याच्या या बार्सवर बसलेल्या असतात. तर आणि इथे लाईटिंग सिस्टीम पण आहे. हे बघा, हे 40 फूट आहे असं. आणि तुम्ही बघा, दोन्ही बाजूला आम्ही फक्त ग्रीन नेट लावलेलं आहे, काहीच सोय केलेली नाही. दोन्ही बाजूला ग्रीन नेट आहे बघा. आणि ह्या दोन्ही बाजूला उघड्या आहेत, यांना दरवाजा नाही आहे. तर सिमेंटचा कोबा करायला पाहिजे का, तर माझं म्हणणं आहे की अजिबात करायला नाही पाहिजे. या राड्यात चिखल्यामध्ये कोंबड्यांना प्रचंड मजा येते आणि मातीमध्ये त्यांना घासून अंगावरच्या पिशवा काढायला लागतात. त्यामुळे जितकी माती ठेवाल तिकडे आणि थोडीशी वाळूसारखं असेल तरी चालेल, तर तितकं त्यांना उत्तम वाटतं आणि त्यांची प्रकृती चांगली राहते. कोंबडीला आता या बादल्या का लावतो आपण, याच्याऐवजी लोक पत्र्याचे डबे पण लावतात. हे लक्षात घ्या, 2 रुपये वाचवायच्या नादात पत्र्याचे डबे गंजतात आणि नंतर फाटतात आणि कोंबडीला इजा होते, कट जातात. तर ह्या बादल्या आमच्या वर्षानुवर्ष आहेत. हे बघा इथे, आणि यांना काहीही होत नाही. ह्या जशाच्या तशा राहतात आणि UV पासून प्रोटेक्टेड आहेत, कारण शेडमध्ये आहेत कायम. तर त्यामुळे हा परफेक्ट मार्ग आहे. कोंबडीला साधारण 1 फूट बाय 1 फूट जागा अशी खोल मिळाली की तिथे अंडे द्यायची तिची सवय असते. त्यामुळे बादल्याच लावा, पत्रे लावू नका. खायला घालायला ह्या अशा प्रकारचा पाईप करायचा का, तर हो, आपल्या जागेमध्ये तुम्ही असं करू शकता. तेव्हा तिथून कोंबड्या कशा तोंड घालून खातात ते दिसतं तुम्हाला, त्याच्या आतमध्ये तोंड घालून खातात. तर त्यामुळे डेफिनेटली करू शकता. पण आमच्या मते ना अशा प्रकारचे पत्रे केले तर खूप छान. म्हणजे बघा, पत्रा हा पत्रा आहे, हा रोज झटकता येतो, स्वच्छ करता येतो. आणि हे बघा इथे, आणि ह्याच्यावर खायला घातलं तर अगदी सोपं जातं. आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा तुम्हाला
अशा प्रकारची सोय करता येते. त्यामुळे आम्ही जनरली टोपली ठेवतो. रोज टोपली धुतली जातात. आता थोड्या वेळात धुण्याचाच हे आहे. हे बघा असं पाणी ठेवलेलं असतं. आणि प्लस हे बघा हे ड्रिंकर हे आहेत. ह्याच्यामध्ये बादली असा मोठा ड्रम असतो आणि चारी बाजूनी त्याला ते ड्रिंकर्स लावलेले असतात. यांनासुद्धा रोज धुतलं जातं. पावसामुळे आता इथे राडा होतोय. चा प्रश्न असतो की अस्वच्छ राहिलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं का वगैरे. तर लक्षात घ्या की स्वच्छता म्हणजे लायझॉलनी साफ करण्याची वृत्ती ही माणसाची आहे. तो फरशा लावतो आणि त्याला स्वच्छ करत बसतो. माती ही स्वच्छच असते. त्यामुळे मातीमध्ये जितकं राहाल तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे काहीही होत नाही. रादर सगळं त्यांची विष्ठा आहे ती डिकम्पोज व्हायला मदत होते. त्याचबरोबर इथे भरपूर झाडं असली पाहिजेत. काय आता हे बघा हे हदग्याची झाडं आहेत. तुम्हाला बघ दिसेल इथे सगळीकडे हदग्याची झाडं लावलेली आहेत आणि हे अगदी जवळजवळ लावलेली आहेत. आणि प्लस इथे हे उंबराचं झाड आहे बघा. हे उंबर पण पुढे जाऊन खूप मस्त होणार आहे. त्याच्यावर बसायला कोंबड्यांना खूप आवडतं आहे बघा या फांद्यांवर. तसं हदग्यावर पण कोंबड्या बसतात. कायम कोंबड्या या झाडाखालीच असतात इथे. हे बघा कायम इथेच असतात. तर अशा प्रकारचे एन्व्हायरमेंट आता तुम्हाला इथून लक्षात येईल. बघा झाडी कशा प्रकारे हे बघा ही दोन्ही बाजूनी छान झाडं आहेत आणि हे बघा मस्त उंच वाढलेली आहेत. याच्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा कोंबड्यांना इथे त्रास होत नाही आणि त्या मस्त मजेत असतात. अजून प्रश्न काय विचारला जातो तो म्हणजे तुम्ही अँटीबायोटिक्सचा वापर करता का, लसीकरण करता का. तर आम्ही अँटीबायोटिक पण वापरत नाही आणि लसीकरणही करत नाही. मला नाही वाटायची गरज आहे. हे बघा बॅक्टेरियल इन्फेक्शन तुम्हाला कुठे दिसलं एखाद्या कोंबडीमध्ये तर तेवढ्या कोंबड्या तुम्ही वेगळ्या केल्यात आणि त्यांना ट्रीट केल्यात तर वेगळी गोष्ट आहे. पण आम्हाला तेही करायची गरज पडत नाही आजकाल. कारण आमचा जो फूड आहे ते खूपच हाय क्वालिटी आहे. ब्लॅक सोल्जर फ्लायची लार्वा यांना खायला घालतो आणि त्यामुळे आमच्या इम्युनिटी इतकी जास्त आहे की आम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी काही द्यायलाच लागत नाही. आणि व्हायरल इन्फेक्शनला तुम्ही कोणीच काहीच कुठल्याच गोष्टीने वाचवू शकत नाही. त्यामुळे बाहेरून लोकांना येऊ न देणं म्हणजे हे दार आहे याच्या आतमध्ये कोणालाच यायची परवानगी नाही आहे. एवढ्या केलं तरी तुमचं प्रोटेक्शन होतं. तुम्हाला 0 अँटीबायोटिकवर कोंबडी पालन करता येतं. म्हणजे अजिबातच याची गरज नाही आहे. हे जे लोक वेडीवाकडे औषधं सजेस्ट करतात त्यांनी उलट तुमची आणि ह्यांची सगळ्यांची इम्युनिटी खराब होते. तर काही लोक विचारतात की लहान पिल्लं घेऊन सुरू करावं म्हणजे 1 ते 4 दिवसाची की डायरेक्ट 150 रुपये किलोनी 70 दिवसाची म्हणजे कोंबड्या घ्याव्यात. तर खरं पाहिलं तर बघा फार मोठा फरक पडत नाही. तुम्हाला साधारण 1.5च्या FCRनी 2 किलोच्या एखाद्या मोठ्या कोंबडीला तेवढेच रुपये पडणार आहेत. आणि इवन बाहेरून विकत घेतलं तरी तेवढंच पैसे पडतात. म्हणजे खूप होणार नाही. 50-100 रुपयाचा फरक पडेल जास्तीत. पण मॉर्टॅलिटी बघितली तर बघा लहान पिल्लं आणली तर तुम्हाला आधी ब्रूडिंग करायला लागेल. ब्रूडिंग सेटअप वाढतो तो त्यासाठी तुम्हाला एक वेगळं कन्स्ट्रक्शन करायला लागतं आणि तिथे लाईट लावायला लागतात. मग तुमच्याकडे कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये फारच जपायला लागतं. त्याच्यामध्ये एकावर एक बसून चेंगरून खूप पिल्लं मरतात. तर मॉर्टॅलिटी खूप जास्त होते आणि नुकसानही तेवढंच होतं. समजा 70 दिवसाची घेतली तर तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला इनिशियल मॉर्टॅलिटी आणि या सगळ्या सेटअपमधून बाहेर पडता येतो. तुम्हाला डायरेक्ट त्यानंतर एक 3-4 महिन्यामध्ये प्रोडक्शन सुरू होऊन जातं आणि त्यामुळे तुम्हाला कमी खर्च ॲक्च्युली खर्च कमी येतो असं माझं मत आहे. त्यामुळे आजकाल बरेच हॅचरीज आहेत ज्या थोडंसं वाढवून पिल्लं विकतात. तर मी कायम रेकमेंड करेन की तुम्ही 70 दिवसाचीच घ्यावी. पण जर तुम्हाला अगदीच कॉस्ट कटिंग करायचंच असेल किंवा स्वतःची पिल्लं तुम्ही काढत असाल डेफिनेटली 1 ते 4 दिवसाच्या पिल्लांना सुद्धा सुरुवात करता येते. काय हरकत नाही. मॉर्टॅलिटी कमी व्हावी नंतर सुद्धा आणि अंड्यांची क्वालिटी वाढावी म्हणून फूडवर कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. हे बघा सध्या आम्ही 14 किलो खाद्य आणि 14 किलो अळ्या देतो आहे. म्हणजे साधारण 28 किलो 500 कोंबड्यांना देतो आहे एका वेळेचं आणि नंतर परत 28 किलो. तर ते करायचं असेल तुम्हाला तर म्हणजे पूर्ण अन्नावर बाहेरच्या विकतच्या फूडवर अवलंबून राहता तुम्हाला हे करता येतं की स्वतःचं BSF लार्वा तुम्ही निर्माण करू शकता. एक काय प्रश्न येतो की तुम्ही आजोला डकवीड आणि हे सगळं का बंद केलं किंवा शेवग्याची पानं आणि हे. तर हे लक्षात घ्या की आम्ही या कोंबड्याच्या फूड प्रोडक्शनमध्ये आम्ही इतक्या उच्च लेवलला आहोत
ब्लॅक सोल्जर फ्लायच्या वर काही नाही आहे. तर त्यामुळे आम्ही BSFवर जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्हाला लागणारं प्रोटीन, फॅट, इतर न्यूट्रियंट्स, अगदी मायक्रो न्यूट्रियंट्स BSF म्हणून पूर्णपणे मिळत आहेत. त्यामुळे आम्हाला दुसरं काहीही यांना द्यायची गरज नाही आहे. त्यामुळे आम्ही हे बंद केलं, अझोला बंद केलं. पण जर तुम्हाला BSF करायचं नसेल तर डेफिनेटली अझोला, डकवीड, हादगा, शेवगा आणि इतर मेथी घास, लुसन, असं भरपूर गोष्टी तुम्ही देऊ शकता आणि डेफिनेटली त्याचा फायदाच होईल. पण हे लक्षात घ्या, जी लोक तुम्हाला असं म्हणतात की आम्ही याच गोष्टींवर किंवा फेकलेल्या भाजीपाल्यावर आणि ह्याच्यावर कोंबड्या पाळतोय, ते तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. यांनी फक्त एक 15-20%, जास्तीत जास्त 25% खाद्य रिप्लेस होतं, त्याच्यावर जास्त होऊ शकत नाही. आणि हॉटेल वेस्ट आणि भाजीपाला वेस्ट हे जर तुम्ही डायरेक्ट आणून कोंबड्यांना टाकत असाल तर माझं असं स्पेसिफिक मत आहे की त्यानंतर तुम्हाला जास्त अँटीबायोटिक्स लागणार आहेत, कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन त्यात वाढत जाणार आहे. ब्लॅक सोल्जर फ्लायमध्ये काय होतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन रिड्यूस होतात, कारण ब्लॅक सोल्जर फ्लाय इवन कोलायचे उपद्रव असेल तो नष्ट करतात. त्यामुळे लक्षात घ्या की दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तुम्हाला भाजीपाला वेस्ट आणि हॉटेल वेस्ट मिळतच असेल ते BSFला द्या आणि BSF करून कोंबड्यांना द्या, मग तुम्हाला खत आणि आळ्या दोन्ही मिळतील. BSF बघायचं असेल तर चला पाहूया. हे आमचं ब्लॅक सोल्जर फ्लायचं शेड आहे. माझ्याकडे जागा कमी होती आणि माझी गरज फक्त 50 किलो प्रतिदिवस होते. त्यामुळे आम्ही हे बघा, हे जे शेड आहे हे 60 फूट आहे आणि विड्थला हे 10 फूट आहे, 10 पण नाही 9 फूट आहे. आणि इकडून आम्ही इथे सगळं आमचं प्रोसेसिंग झोन आहे आणि तिकडून आमचा लोडिंग झोन आहे. तर तिकडे बघा तो ट्रॅक्टर आणि सगळे खाद्य पडले, तिथून आत लोड होतं. ते पूर्ण खत बाहेर पडत आहे आणि कधी करून आळ्या बाहेर पडतात. तर हे काम आता चालू आहे. आता इथे नवीन अंडी टाकून त्याच्यातून निओनेट्स येण्याचं बाहेर काम चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये हे बघा, हे आत्ता आळ्या तयार आहेत आपल्या. हे बघा, तर हे जे ट्रे आहेत हे 2 फूट बाय 1.25 फूटचे ट्रे असतात. 2 फूट बाय 1.25 फूट. त्याच्यामध्ये आपण आधी शेण, नंतर व्हीटचा ब्रास आणि हे असं करून हे करतो. आणि ह्याच्यामध्ये बघा या बारीक सारीक निओनेट्स येतात. त्या निओनेट्स नंतर वाढवण्यासाठी याच्यात टाकले जातात. तर हे जे ट्रे आहेत आमचे हे 11 फूट बाय 2 फूट आहेत आणि उंचीला 6 इंच आहेत. 11 फूट बाय 2 फूट आणि 6 इंच. तर बेसिकली या ट्रेजमध्ये पूर्ण अन्न भरलं जात नाही. जनरली हे बघा असं सुरुवातीच्या काळामध्ये हे अगदी तुरळक अन्न टाकलं जातं आहे बघा या प्रकारे. आणि जसं जसं हे यांची खाण्याची क्षमता वाढेल तसं जसं अंड वाढवलं जातं अन्न. तर हे बघा, हे सगळे नवीन, हे सगळे आता मोठे झालेले आहेत. हे अगदीच स्टार्टिंग स्टेजला आहेत. आणि हे जे ह्याच्यात आज अंडी टाकणार आहे, म्हणजे जी आत्ता आपण पाहिली ट्रेमधली ती अंडी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. इकडून जे आमचं खाद्य येतं ते अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकलं जातं. हे काम रोज करायला लागतं. रोज 500 किलो आम्ही ह्याच्यामध्ये कचरा आणतो आणि नंतर हे पूर्ण लोड केलं जातं. मागच्या बाजूने जे लोडिंग बे मी तुम्हाला सांगितलं तिकडून ट्रॅक्टरने आणलेला सगळा माल ह्याच्यामध्ये आत्ता भरला जातो आहे. नंतर ही अंडी आपल्याला, अंडी म्हणजे ह्याच्यातून जे लहान लहान लार्वा बाहेर आले हे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये मूव्ह करायचे. सगळ्यात चांगलं महत्त्व म्हणजे बघा, हे जे आहे ना, हे जे खत तयार होतं आहे हे नंतर आमच्या भाजीपाल्यामध्ये डायरेक्ट वापरलं जातं. ह्याच्यामध्ये बारीक बारीक अळ्या असतात पण त्या तिथेच मरून जातात. बघा, या प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडे मॅट्रायसेस आणि KPIs आहेत, जे मी व्यवसाय 360 या माझ्या नवीन चॅनलमधून सांगत असतो की व्यवसाय असा करावा की ज्यातून तुम्ही मुक्त होता. मग सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः कचरा उचलला, मी स्वतः अंडी ही ब्लॅक सोल्जर फ्लायला मोठं केलं, मी कोंबड्यांच्या पिल्लं काढली अंड्यांमधून, आम्ही इन्क्युबेटर विकत घेतला आणि इन्क्युबेटरवरून आम्ही कोंबड्यांना मोठं केलं. बघितलं की फीड कन्व्हर्जन रेशो काय, नंतर मोठ्या कोंबड्या पण घेऊन पाहिल्या, पिल्लं पण बाहेरून विकत घेऊन पाहिली, अंड्यांचं पूर्ण गणित समजावून घेतलं, मार्केट सेटअप केलं आणि जाहिरात नाही केली पण आमचं कोंबड्यांचं वैशिष्ट्य जगाला सांगितलं. हे सगळं केल्यानंतर या सगळ्याचा डॉक्युमेंटेशन केलं की अगदी अळ्यांना किती खायला घालायचं, प्रत्येक ट्रेमध्ये किती अळ्या घालायच्या पासून कोंबड्यांना किती खायला घालायचं, अंड्यात प्रॉफिटेबली राहण्यासाठी खाद्य कंट्रोल कसं करायचं, कोंबड्यांचं वजन कसं मेंटेन करायचं, कोंबड्यांना कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून काय करायचं,
या प्रत्येक गोष्टीवर काम केलं आणि नंतर बारीक बारीक गोष्टी हे करून SOPs तयार केले. आणि नंतर आता मी घरी बसलेला असतो, माझी सगळी टीम काम करते आणि मी आता दुसरे व्यवसाय करायला मोकळा झालेलो आहे. या सगळ्या ह्यांनी व्हॅल्यू ॲडिशन काय केलं, तर बाजारातील कुठल्याही अंड्यांपेक्षा 21% जास्त प्रोटीनवाली अंडी किंवा 5 पट जास्त पोटॅशियम, 6 पट जास्त सोडियम, 37 पट जास्त कॅल्शियम आणि 8 पट जास्त ओमेगा 3 असलेलं अंडं आम्ही प्रोड्यूस केलं. ह्या व्हॅल्यू ॲडिशन नंतर 16 रुपये 66 पैशांनी सध्या आमचं अंडं विकलं जात आहे आणि त्याला डिमांडही आहे आणि सप्लाय आम्ही फार लिमिटेड ठेवलेला आहे. या व्यवसायाला स्केल न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, कारण आम्हाला हा जो आमचा प्रोजेक्ट आहे हा मॉडेल म्हणूनच ठेवायचा आहे. म्हणजे आमच्याकडे जे शेतकरी येतील त्यांना यातून शिकता आलं पाहिजे. पण आमचा खूप मोठा व्यवसाय करायचा यातून मानस नाही आहे. व्यवसाय करायचे तर थोडं वेगळे करूया. या व्यवसायाला मॉडेल म्हणूनच रन करणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कोंबडी पालन हा खूप चांगला प्रॉफिटेबल व्यवसाय आहे. फक्त हे लक्षात घ्या की पहिले 6 महिने किंवा मोठी कोंबडी घेतली तर पहिले 3-4 महिने ती फुकट खाणार आहे. त्यानंतरचे 7-8 महिने ती तुमचं ब्रेक इव्हनसाठी येईल देणार आहे आणि त्यानंतरचं जवळजवळ वर्षभर ती अंडी देणार, ज्यातून तुम्हाला नफा होणार आहे. आणि त्यानंतर तिला कलिंग करून म्हणजे त्याचा तिला कमी करून आपल्या ह्याच्यावरून विकून टाकून किंवा खाटीकाल देऊन तुम्हाला नवीन सेटअप करायला लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझास्टर प्लॅनिंग करायला लागणार आहे. अचानक रोग आल्यावर काय होणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे प्लॅनिंग करायला लागणार आहे की जेव्हा तुमचे सेल्स कमी होतात, म्हणजे गणपती, नवरात्र, श्रावण, चतुर्मास या सगळ्याच्या, त्यावेळेला तुमची स्ट्रॅटेजी काय असेल. पिल्लं स्वतः करायची की नाही करायची हे तुमचा डिसिजन आहे. नंतर मांस विक्रीसाठी कोंबड्या करायचा का अंडीसाठी कोंबड्या करायचा हा पण तुमचा डिसिजन आहे. मी एवढंच म्हणू शकतो की कोंबडी पालनासाठी खूप भरमसाठ खर्च करायला लागत नाही. माझ्या मागे जो आमचा सेटअप दिसतोय हा 65,000चा सेटअप आहे आणि तो तेवढ्याच किमतीमध्ये करता येतो. लाखो रुपये खर्च करून आणि तुम्हाला अंडी बायबॅक करण्याच्या खोट्या थापा मारून लोक जे विकतात त्यांच्यापासून सावध राहा. जर करायचं असेल तर स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या दमावर हे करा. अंड्यांच्या विक्रीची व्यवस्था आधी लावा आणि नंतर कोंबड्या वाढवा. एवढे दिवस घेऊन सुद्धा आम्ही 500 आणि 500 1000 कोंबड्यांवरच का आहोत, कारण त्याचं तेच कारण आहे की जेव्हा तुमच्याकडे 10,000 कोंबड्या असतील तेव्हा 4,000 अंडी रोज तुम्ही विकणार आहात का, आणि ती विकणार आहात तर कुठे विकणार आहात, याचा सगळ्याचा विचार करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि आमचं नवीन चॅनल व्यवसाय 360 फॉलो करायला विसरू नका. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याला मोठं कसं करायचं आणि मार्केटिंग कसं करायचं, प्रत्येक गोष्ट कशी करायची हे सगळं त्या चॅनलवर मी शिकवत राहणार आहे. शेतीचे व्हिडिओ आता कमी कमी होत जातील, कारण मी भरपूर प्रमाणात व्हिडिओ बनवलेले आहेत. व्यवसायाचे व्हिडिओ मात्र नियमित येत राहतील.